बेगडी हिंदुत्ववादी नेत्यांमुळे मासाहेब जिजाऊ यांचा वाडा भग्न अवस्थेत. कुमुदिनी चव्हाण. रायगड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाचाड येथील मासाहेब जिजाऊंच्या समाधीस्थळाला भेट देत अभिवादन केले. येथील मासाहेब जिजाऊंच्या वाड्याला भेट दिल्यानंतर जिजाऊंच्या वाड्याची दुरवस्था पाहून विरोधकांवर बरसल्या. 6 वेळा निवडून आलेल्या अनंत गीते यांच्या समवेत सुनील तटकरे यांना वाड्याविषयी माहिती नाही का, अशी टीका देखील कुमुदिनी चव्हाण यांची विद्यमान खासदार व माजी खासदार यांच्यावर केली. जिजाऊंची लेक लोकसभेत निवडून आल्यावर 1 वर्षात वाडा सुशोभित करून दाखवेल असा विश्वास येथून मतदारांना आणि शिवभक्तांना दिला. ज्या मासाहेबांमुळे स्वराज्याची स्थापना झाली त्यांना रायगडचे लोकप्रतिनिधी कसे विसरलेत, असा सवाल देखील उपस्थित केलाय. पुरातत्व विभागाकडून एवढा पैसा येत असताना देखील लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत, असा आरोप देखील यावेळी केलाय. महामुंबईसह संदीप जाबडे, पोलादपूर. साहेबांनी त्या काळामध्ये स्वराज्याची स्थापना करण्यासाठी मला शिवबा पाहिजे अशी शपथ का घेतली, तर महिलांवर अत्याचार होत होते, अन्याय होत होते, ते दूर करण्यासाठी. आणि त्या स्वराज्यामुळेच, त्या मातेमुळेच आम्ही महिला आता सुशिक्षित झालेलो आहोत. सगळ्यापासून आम्ही दुर्लक्षित झालेल्या महिला आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहोत. आणि एक जिजाऊची लेक म्हणून या वाड्यासाठी सुशोभीकरण करेलच, परंतु या वाड्याचा कसा उद्धार करता येईल तो जास्तीत जास्त प्रयत्न पाहिजे, असं ते ठिकाण आहे. जे काही सैनिक होते, जे काही त्यांचे सैनिकांचे जे असणारे वरिष्ठ आहेत, त्यांच्यासाठी ते पाण्याची व्यवस्था आहे. मासाहेबांसाठी तिथे आहे. आणि मासाहेब आणि महाराज हे आई आणि मुलगा हे एका जिजाऊ मासाहेबांचा राजमाता जिजाऊ साहेबांचा बहुजन आघाडीचा चव्हाण मॅडम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा चव्हाण मॅडम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चव्हाण मॅडम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा एक मिनिट. राजमाता जिजाऊंचा, राजमाता जिजाऊंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा.